वजनामध्ये जर म्हटलं आजच्या काळामध्ये साधारणतः या होण्याची किंमत जर आपण काढायची म्हटली सोन्याच्या वजनाचं सोडून द्या, सोन्याचं वजन आणि या होऊन याची तुलनाच होऊ शकत नाही. आजच्या काळामध्ये फक्त ऑथेंटिकली 5-10 होल उपलब्ध आहे. किती? 5-10 होल आहे. आणि आज जर तुम्हाला होल घ्यायचा असेल तर कमीत कमी तुमच्या खिशामध्ये 1 करोड रुपये पाहिजे. किती पाहिजे? 1 करोड शिवाय तुम्हाला होल मिळू शकत नाही. लावा एवढा मोठा त्या होण्याची आज किंमत आहे. 2 वर्षापूर्वी रायगडावरती एक होम सापडला आणि तो होम कुठे सापडला तर रायगडावरती अजूनही काही लोकांची वस्ती आहे. अतिशय झोपड्यांमध्ये राहणारी, टिनाच्या खोल्यांमध्ये राहणारी ती माणसं आहेत. त्या वस्तीमध्ये एका घरामध्ये पूजेमध्ये हा होम होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1 करोडचा होम एका झोपड्यामध्ये होता. आणि जेव्हा ते पूजा करायचे, त्याची शिवाजी महाराजांचा प्रसाद म्हणून त्याची पूजा करायचे. जेव्हा कोल्हापूरचे संभाजीराजे यांना ती माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तो होम स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला आणि आजही मग कोल्हापूरच्या त्या राजवाड्यामध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेला. त्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला आजही त्याच्या बदल्यात काय मिळालं बघा. शोभरेत त्या काळामध्ये होतं, आजही तेवढंच कायम आहे. ती माणसं झोपड्यामध्ये राहत होती, आजही झोपड्यामध्ये राहतात. त्या होनाच्या बदल्यात 1 करोड किंमत असलेली त्या होनाच्या बदल्यात त्या माय माऊलीला काय मिळालं तर फक्त 1 प्रमाणपत्र. आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारलं, कारण हा ठेवा आहे, हा माझ्या राजाचा ठेवा आहे आणि तो योग्य जागी जात आहे ही त्या घरातल्या लोकांची. हे आहे शिवप्रेम, ही आहे शिवाजी महाराजांची राजनीती जी त्या काळामध्ये कायम होती ती आजही कायम आहे. फक्त आजच्या इतर जे राजकारण चाललं आहे त्याच्यामध्ये आणि तेव्हाच्या राजनीतीमध्ये थोडासा फरक आहे. आज आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव रसातळाला गेले. शेतकऱ्यांसाठी काही केलं पाहिजे. आपल्या अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे, ही भावना आज कोणाच्याही मनामध्ये का काही माझ्यासाठी. त्यामुळे ही शेतकरी चालला पाहिजे ही शिवाजी महाराजांची जी भावना होती ती खूप महत्त्वाची. शिवाजी महाराजांच्या जीवनामधले जे काही प्रसंग आहेत ते मी आता तुमच्या पुढे मांडत नाही, पण एवढं मात्र सांगतो की सगळ्या प्रसंगाचा आपण जर खोल अभ्यास केला तर आपल्याला कुठलं तरी राजकारण त्याच्या निमित्तानं माहीत होते आणि ते राजकारण वेगळ्या पद्धतीने महाराजांनी केलं आहे. शेवटच्या मुद्द्याकडे महत्त्वाने थांबणार. शिवाजी महाराजांचं अधिष्ठान काय होतं आपण वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते महाराजांचं केंद्रस्थान काय तर असेल तर ते लोक होते, जनता. पण त्याही पुढे जाऊन वाटत असेल शिवाजी महाराजांच्या एकंदर या राजनीतीचं आणि लोककल्याणाचं ते त्यांच्या राजमुद्रेमध्ये प्रतिबिंबित आहे. तेव्हा सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. काही लोक कार्यावरती स्टिकर लावतात, काही घरामध्ये लावतात, काही गळ्यामध्ये त्या राजमुद्रेचं लॉकेट घालतात, काही पोटामध्ये अंगठ्या घालतात, काही स्वतःच्या हातांवरती शरीरावरती टॅटू करून घेतात. पण या राजमुद्रेचा अर्थ किती लोकांना माहीत आहे हा संशोधनाचा मुद्दा. व्यवस्थित पद्धतीने आपण ही राजमुद्रा बघितली का? साधारणतः 2 ओळीमध्ये असलेली ही राजमुद्रा, 2 ओळी, 7 शब्द आणि 32 अक्षर त्या राजमुद्रेमध्ये आहेत. अष्टकोनी आकाराची ती राजमुद्रा आहे. पण या राजमुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या 24
काही इतिहास संशोधक तर असंही म्हणतात की ती राजमुद्रा शहाजी राजांनी महाराजांसोबत दिलेली होती 12 वर्षाची असताना, आणि ही राजमुद्रा वापरल्या पाहिजे. ही राजमुद्रा अतिशय महत्वाची आहे. संपूर्ण शिव इतिहास, संपूर्ण शिवाजी महाराजांची कृती, संपूर्ण शिवाजी महाराजांचा हा जो स्वराज्यासाठीचा आकांक्षा आहे, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्या राजमुद्रेमध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत. पहिलं काय आहे ही राजमुद्रा? संस्कृतमध्ये आहे. प्रतीकचंद्र लेखेव वर्धिष्णु वंदिता शासनो शिवशस्या मुद्रा भद्राय राज, अशी ही राजमुद्रा आहे. त्याचा जर मराठीमध्ये अर्थ लावायचा म्हटला तर असा म्हणतो की प्रतिपदेच्या चंद्रकोराप्रमाणे वाढत जाणारे सगळ्या विश्वाला वंदनीय, बघा सगळ्या विश्वाला वंदनीय असं म्हटलंय त्याच्यामध्ये. सगळ्या विश्वाला वंदनीय जर तुमची राजमुद्रा ठरायची असेल तर काही 2-3 गोष्टी महत्वाच्या ठरतात. एक तर तुमचं काम एवढं आदर्श पाहिजे की ते सगळ्यांना वंदनीय ठरवलं पाहिजे, सगळं विश्व तुमच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट. किंवा सगळ्या विश्वामध्ये तुमचं राज्य स्थापन झालं पाहिजे. असा विचार मनामध्ये येऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणजे आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी 50 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर मला दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले असते. इतिहासामध्ये जर काही त्याच्यातनं एक अर्थ लावता येऊ शकतो की महाराजांची राजमुद्रा जर विश्ववंदनीय ठरायची असेल तर सगळ्या विश्वावरती महाराजांचं राज्य असलं पाहिजे. मग दिल्ली तर नक्कीच केली मुली. आणि आताचं संशोधन पुढं असं येतंय की गुजरातपासून तर पार श्रीलंकेपर्यंत महाराजांचं राज्य होतं. सुरुवातीच्या काळामध्ये हीच मांडणी झाली होती की महाराजांचं राज्य काय 2-2.5 जिल्ह्यांपर्यंत महाराजांचं राज्य मर्यादित होतं. पण आजचं संशोधन असं सांगतंय की महाराजांचं राज्य पार श्रीलंकेपर्यंत पोहोचलं होतं. मग महाराजांच्या मनामध्ये हा विचार असेल का की आपलं राज्य संपूर्ण विश्वावरती निर्माण होणार? राजमुद्रा तुम्हाला सांगतो, एक अंदाज बांधता येईल. दुसरं पुढचं वाक्य आहे, शहाजी पुत्र शिवाजी ही मुद्रा लोककल्याणासाठी एक मुद्रा भद्राय राजते. त्या मुद्रेमध्येच लोककल्याण नावाचा शब्द आहे. हे लोककल्याणासाठी मुद्रा आहे असं महाराज त्याच्या मुद्रेमध्ये म्हणतात. त्यामुळे इकडचे पुरावे पहा, तिकडचे पुरावे बघा, हे करण्याची आपल्याला गरजच नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांची मुद्रा बघितली तर तुम्हाला हे सगळं दिसतं. त्यामुळे महाराजांच्या राजनीतीच्या बाबतीतले काही पैलू मी तुमच्याकडे मांडण्यात आले. खरं तर हा विषय खूप मोठा आहे असं आपण सुरुवातीपासून समजत आलेलो आहे. पण एक सगळ्यांना माझी आपल्याला विनंती असणार आहे की शिवाजी महाराजांचं हे सगळं वर्तन आहे हे आजच्या काळामध्ये आपण आदर्श म्हणून जर म्हणत असू तर त्या आदर्शावरती आपल्याला स्वतःला चालवलं पाहिजे. हा आदर्श आपण मिळवला पाहिजे, त्या पद्धतीने वागलं